जॉली स्पोर्ट कामतकर वॉन द टॉस एंड चूज बैट फर्स्ट। पहले बल्लेबाजी करने का फैसला किया आणि अगदी सलामीची जोडी जर बघितली एक युवा आणि एक अनुभवी बॅटर पाहतोय आपण, कारण स्ट्राइक घेण्यासाठी मोहिल आणि नॉन स्ट्रायकर यांना मोस्ट एक्सपिरियन्स मोती अर्थात महेंद्र, आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी संदेश गुप्ता। क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण यष्टीरक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत। पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू जाते शॉर्ट थर्ड मॅनला, आणि तोपर्यंत मोहिल याला संधी मिळाली स्ट्राइक रोटेट करण्याची, आपलं खातं उघडण्याची, संघाचं खातं उघडण्याची। स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात, आज अंतिम दिवस आहे। तसेच सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब यांचा सुद्धा आज वाढदिवस, वाढदिवसानिमित्त त्यांना लक्ष शुभेच्छा। हा चेंडू ड्राइव्ह केलेला आहे, गॅप मधून काय फटका खेळलेला आहे पाहू शकता आपण, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार। क्लास क्रिकेट बघायला मिळाला, अगदी क्रिकेट डोळ्याचं सौंदर्य, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका, गॅप शोधली होती मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार। षटकातील पुढचा चेंडू घेऊन व्हाट ए शॉट, फ्लिक केलेला आहे चेंडूला, सरळ चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार। रिकी पॉन्टिंगा भिवंडी का म्हटलं जातंय, पहिल्या चेंडूवर क्लास फटका बघायला मिळाला, त्यानंतर अगदी जागेवरनं अगदी चेंडूकडे नजर ठेवली आणि चेंडूला सहजगत्या अगदी फेकून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी। आक्रमकता हे वैशिष्ट्य सातत्यानं राहिलेलं आहे। जॉली स्पोर्ट कामतगुण जेव्हा जेव्हा मोती खेळतोय, कित्येक मोस्ट एक्सपिरियन्स मोती असेल, अमोल पाटील असेल, जो दोन बॅटर असे आहेत की त्यांच्याकडे खूप अनुभव आहे, आणि मोती याने अनुभवाचा फायदा करून किती पहिल्या चेंडूवर चौकार लागवला, त्यानंतर षटकार लागवला, धावसंख्येला सुद्धा वेग येतोय, धावसंख्या झालेली 11। पुन्हा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार। अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। बऱ्याचशा वेळेला मोती महेंद्र हा मिडल ऑर्डर मध्ये खेळत असतो, पण कॅप्टनने मला असं वाटतं सल्ला दिलेला असावा की सुरुवातीला जाऊन आक्रमण कर, आणि पॉवर प्लेचं षटक जे आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, याचा पूर्णपणे फायदा उचलण्याची प्रयत्न या ठिकाणी दिसतोय तो मोती याचा। संदेश हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय, थोडासा मानसिक दबाव, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारतोय। पंच परेश महाजन आणि स्क्वेअर लेगचे पंच शकील कोटी, मोस्ट एक्सपिरियन्स, खूप मोठा अनुभव आहे पाठीशी। एक अवांतर धाव सुद्धा मिळते, धावसंख्या होती 12, धावसंख्या होती 18। संदेश याला मात्र खटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षण चांगलं होते, शॉर्ट फाईन लेगला अनपेक्षित खाली राहिला, हुक शॉट खेळायचा होता, पण ज्या अंदाजाने चेंडू खाली राहतोय, कारण हुक शॉट खेळण्यासाठी चेंडू थोडी उसळी घ्यायला हवी, तशा प्रकारे चेंडू नव्हता, हुक करण्याचा प्रयत्न पवित्रा सुद्धा घेतला होता मोतीने, मात्र चेंडू सरळ गेला शॉर्ट फाईन लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, आणि दरम्यान मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली। धावसंख्या झालेली 19। व्हाट अ शॉट, फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राइव्ह, स्क्वेअर कट, डीपिश पॉइंट सीमा पार, चौकार। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडा शॉर्ट चेंडू होता, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राइव्ह फटका खेळला अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, आणि चेंडू निघून गेला डीपिश कव्हर सीमा पार, चौकार। हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये, काय सुरुवात आहे। पहिल्या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळालं, कारण धावसंख्येला वेग आले, धावसंख्या झालेली आहे 23।
पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण महेंद्र अर्थात मोती खेळतोय, 2 षटकार त्याने लगावले आणि आपल्या 17 धावांवर खेळतोय, 4 चेंडूचा सामना केलेला आहे। मोहिल यांनी 2 चेंडू सामना केला, एक चौकार लगावलेला आहे, आक्रमण केलेलं आहे सुरुवातीपासून। अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातंय। मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही जर आक्रमण केलं तर एक मोठी धावसंख्या तुम्ही उभारू शकता। अशा प्रकारचं आक्रमण आपण पाहतोय। सुरुवातीला मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर, ग्रेट बॅच, सनत जयसूर्या, कालू वितरणा यांच्याकडनं बघायला मिळायचं आंतरराष्ट्रीय खेळामध्ये। मनोज येते दुसरं षटक, यावर मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड विकेटला, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि खास करून मोहिल प्रवृत्त करतोय दुसरी धाव घेण्यासाठी। 2 धावा पूर्ण करतोय मोती। धावसंख्येला वेग होते, अतिशय आक्रमकता बघायला मिळते, दोघांमध्येही समन्वय खूप चांगला बघायला मिळते, ताळमेळ बघायला मिळते। खराब चेंडू मिळाल्यानंतर चेंडूचा समाचार घेतला जातोय। 25 धावा झाल्या, 25। याला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलाय, चेंडू सरळ साईल वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। मोती याच्या बॅट मधून आले हा तिसरा षटकार। 25 धावांवर खेळतोय मोती, संघाची धावसंख्या 31, 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट, 6 चेंडूंचा सामना केलेला आहे, तब्बल 3 षटकार त्याने लगावलेले आहेत आणि 1 चौकार। रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी म्हणून ज्याला संबोधलं जातंय असा महेंद्र मोती, आक्रमकता सुरुवातीपासून आक्रमण केलेलं आहे, जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे। मी सुरुवातीला सांगितलं होतं की मोस्ट एक्सपिरियन्स मोती आणि एक अनुभवी मोहिल, एक युवा मोहिल नॉन स्ट्रायकर यांना पाहतोय आणि खूप अनुभव पाठीशी असलेला मोती बॅटिंग करतोय। मनोज चव्हाण सुद्धा महागडा ठरतोय या षटकामध्ये। यावाला मात्र पुल आणि पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार। जयहरी रांजनोली आणि साईस्फोर्ड खारबाव यानंतर दोन्ही कॅप्टनना विनंती असणार आहे की आपण टॉस साठी तयार राहायचं आहे। इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। विलासपोर्ट राहणार आणि स्वागत कन्स्ट्रक्शन टॉस बॉक्स त्या ठिकाणी आपण यायचं आहे। 37 धावा झाल्या आहेत आणि 31 धावांवर खेळतोय मोती। ज्याप्रमाणे बॅटिंग होते, ज्याप्रमाणे फटकेबाजी होते, असं वाटते की हा चेंडू फुटबॉलचा आहे की काय। जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध ऐरोली कोळीवाडा या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय। दोन्ही खरं तर बलाढ्य संघ आहेत आणि असं वाटतं की टॉस जिंकून जो निर्णय घेतलेला आहे सुभाष धुमाळ तो आतापर्यंत योग्य वाटतोय। जॉली स्पोर्ट कामतगर संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकली, टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत या सलामीच्या जोडीने हा निर्णय सार्थ ठरवलेला आहे। मनोज चव्हाण महागडा ठरतोय आतापर्यंत 3 चेंडूमध्ये मनोज चव्हाणने 14 धावा दिलेल्या आहेत। फुल टॉस चेंडू आणि हा सुद्धा जाईल लांब पल्ल्याचा षटकार। षटकारांची तिकडी लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत। त्रेचाळीस धावा झाल्या आहेत, 43। मोती किती धाव संख्येवर खेळतोय आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देतील। तब्बल 5 षटकार लगावलेले आहेत, 37। 8 चेंडूमध्ये 37 धावांवर खेळतोय मोती, त्यामध्ये एक 5 षटकार आणि एक कलात्मक चौकार बघायला मिळाला होता जो मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्राच्या मधून लगावला गेला होता। दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि याचप्रमाणे जर धावसंख्या झाली तर
सुभाष धुमाल मला असं वाटतं 80चा आकडा पार होऊ शकतो. कारण जॉली स्पोर्ट कामतगर म्हटल्यानंतर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जवळपास 6 ते 7 स्थानापर्यंत चौफेर फटकेबाजी करणारे बॅटर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. यामध्ये गोलंदाजाने गेलेला फटका, पहिला एक चांगला चेंडू बघायला मिळाला. फॉलो थ्रोमध्ये अडवतोय गोलंदाज, कुठल्या प्रकारे धाव नाही. बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या थांबलेली आहे 43. स्वर्गीय विलासमोती राहणार 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. आज अंतिम दिवस आहे. फुल टॉस चेंडू आहे. स्वीपच्या अंदाज फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. $49 धावा झालेल्या आहेत. महागडं षटक आपण पाहतोय. दुसरं षटक. या षटकामध्ये तब्बल धावा ज्या दिलेल्या आहेत 26 धावा. 49 धावा झालेल्या आहेत. 49. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक जिंकली जॉली स्पोर्ट कामतगर संघ. कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय आतापर्यंत सलामीच्या जोडीने सार्थ ठरवलेला आहे. कारण 49 धावा झाल्या आहेत. 24.50 आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती देत आहेत. 24.50च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. आक्रमकता बघायला मिळाले. आता आपण बघितलं आपण की मोती याने तब्बल 6 षटकार लागवले. 10 चेंडूमध्ये 43 धावांची विस्फोटक खेळी केलेली आतापर्यंत पाहतोय. अर्धशतक पटकावते का बघायचंय. जॉली स्पोर्ट कामतगर संघाला सुमित पाटील यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. सुमित पाटील सध्या तरी ऑल दी बेस्ट आहे. ऑल इज वेल. खूप चांगली बॅटिंग करतायत. मोस्ट एक्सपिरियन्स अनुभवी मोती आणि अगदी युवा मोहिल म्हात्रे. पहिलं षटक मागडं ठरलं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा गेल्या होत्या. दुसरं षटक, पहिलं षटक संदेश गुप्ताने हाताळलं 23 धावा. दुसऱ्या षटक मनोज चव्हाण यांनी सुद्धा 26 धावा दिल्या आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय हितेश कोटकर. लक्षात घ्यायचंय, बॉल हरवला किंवा फुटला तर नवीन बॉल मिळेल. लक्षात घ्यायचे दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. याशिवाय यानंतर होणारे जे मॅचेस आहेत यूट्यूबवरनं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लक्षात घ्यायचं आहे. बॉल हरवला, फुटला तर नवीन बॉल मिळेल. ऑर्गॅनिक कमिटीची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. आज सुमधुर आवाज आपण ऐकतात समीर ठाकरे, त्याचबरोबर कॉम्प्युटर सुभाष धुमाळ यांचा. तिसरं षटक कमबॅक करतोय, करेल का हितेश कोटकर. कारण पहिली 2 षटके महागडी ठरलेली आहेत. 2 षटकाचा विचार केला तर डबल होलसेलनं धाव वसूल केलेल्या आहेत हितेश मोहिलसाठी. याला मात्र फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक हलक्या हाताने खेळलं होतं. लोअर बॉटम हँडल पुश फक्त हलक्या हाताने खेळलं होतं. हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. कारण लाईफलाईनचा वापर करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण लाईफलाईन एकेरी दुहेरी धाव म्हटल्यानंतर क्रिकेटची लाईफलाईन, मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे. हितेश लेफ्ट आर्म स्वीटचा फटका खेळला. चेंडू जाईल डिपिश पॉइंट सीमा रेषा पलीकडे चौकार. प्लॅन एचा वापर केला त्यामध्ये सक्सेस मिळालं. प्लॅन बीचाही वापर केला त्यामध्ये सुद्धा सक्सेस. बऱ्याचशा वेळेला प्लॅन ए मध्ये सक्सेस मिळाला तर प्लॅन बीचा वापर केला जातो. या ठिकाणी प्लॅन बीचा स्विच इटचा जेव्हा नाव येईल तेव्हा सर्वप्रथम केविन पीटर्सची आठवण होईल. 50चा आकडा सुद्धा पार होतोय. याला शफल क्रॉस झाला होता. इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता.
विएट शॉप कडनं जर मोती यांनी अर्धशतक पटकावलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि त्याच वाटेवर मोती आहे. पाहूया अर्धशतक बघायला मिळतंय का. 7 धावांपासून दूर आहे, मात्र मोती अगदी 57 धावा झाल्या आहेत. 57. व्हॉट अ शॉट. इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. शफल क्रॉस झाला आणि सरळ अगदी स्वीपच्या दरम्यान फटका गेला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा 6 धावा षटकार. वेट शॉप निहार मात्रे प्रोप्रायटर आहेत, यांच्याकडे 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण मात्र हा सूत्र आता मात्र मोहिलने हातात घेतलेले आहेत. 63 धावा झालेल्या आहेत. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा मात्र यावेळेला मात्र झेल बाद होतोय. पण तो बाद होण्यापूर्वी एक झंझावाती फलंदाजी करून, कारण टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण स्वागत केलं जाईल मोहिल म्हात्रेचं. नक्की सन्माननीय प्रतापशेठ पाटील यांचं जर नाव आलं तर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आज प्रभारी सरपंच म्हणून सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. तसेच या स्पर्धेचे ते सर्व आहेत आणि एक सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणून सुद्धा नावारूपाला आलेले आहेत. एवढा मात्र खोदून काढलेला आहे, पायामध्ये टाकलेला चेंडू, कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे खरं तर ठेवायची होती ना. अर्धशतक पटकावण्याची संधी आहे मोतीला. या षटकाचा विचार जर आपण केला, या षटकामध्ये 12 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 2 षटकाचा विचार जर आपण केला तर या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पण तो अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्येची झालेली आहे 63. 21 धावांची सरासरी आहे. 2 महत्वाची गोष्ट म्हणजे एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यश येईल का अजूनही जॉलीस्पोर्ट कामतकरला, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोती अर्धशतक पटकावेल का, कारण 7 धावांपासून दूर आहे. स्ट्राईक मोतीकडे असणार आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येईल तो राज होनवार. धावसंख्या झाली 63. टोटल 14 धावा आलेल्या आहेत, कारण 12 लेग बायच्या 2 धावा आलेल्या आहेत. षटकाचा आम्ही विचार केला होता, लेग बायच्या 2 धावा आहेत. अंतिम षटक राज होनवार गोलंदाजीसाठी अगदी समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झालेली 69 आणि 49 धावांवर खेळते मोती. फक्त 1 धावेपासून दूर अर्धशतकापासून. डावाला मोठा आकार देईल का आणि 5,000 रुपयाचा पारितोषिक पटकावेल का जे ठेवलेला आहे. क्या बात आहे. निहार मात्र नॉन स्ट्रायकर आहे. निहार मात्रेचं लक्ष बारकाईने असणार आहे.
अगदी बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते की सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. याला मात्र अपील केलं जात आहे. थोडस स्वीपच्या अंदाजाने फटका खेळायचा होता, मात्र चेंडू हा डाव्या यष्टीच्या बाहेर होता. पंचांकडे अपील केलं गेलं. पायावर आदलला शॉट फाईन लेगला गेला. तोपर्यंत पंचांचा इशारा होती लेग बाय. धावसंख्या झालेली 70. JRE रांजनोली आणि साई स्पोर्ट खारबाव दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचंय. विलासपोर्ट राहणार आणि स्वागत कन्स्ट्रक्शन टॉस बॉक्स. याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेवर समाधान मानणारे निहार, कारण फक्त आणि फक्त एका धावेपासून अर्धशतकापासून दूर आहे मोती. आणि अर्धशतक पूर्ण करेल का हा एक प्रश्न आहे. राज होनवार राईट आर्म. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आणि टर्न सुद्धा बघायला मिळाला. वेलकम 3-in-1 कॉमेंटेटर सदाबहार, कॉमेंटेटर राजा घरात, खूप खूप स्वागत आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे. आणि ह्याच बरोबर अर्धशतक, टाळ्यांचा आवाज पोहोचेल. मोदी आपण बॅट उंच करायचे. ब्युटी बॅट, यस, गिव्ह बिग हँड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना, इलाके में सारे चलता है ना. पसंद है सबको स्वभाव, वेळ प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद, वेळ प्रसंगी घेतो याद. पहिलं अर्धशतक देवेशने झळकावलं होतं राहणार संघाचा, आणि हे दुसरं अर्धशतक बघायला मिळतंय मोती याच्या बॅट मधून. काय बॅटिंग केलेली आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केले. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि धावसंख्या जर बघितली आपण, एक विशाल धावसंख्या 75 धावा आणि 76 धावांचं विशाल लक्ष दोन्ही कॅप्टनने यायचंय टॉस बॉक्स मध्ये. स्वर्गीय विलास मोती चषक टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय. स्वागत कन्स्ट्रक्शन विलास मोती राहणार, संजयजी माळी, त्याचबरोबर आमचे मारुतीजी पाटील, दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आहेत. JRE रामनोली संघाचे कॅप्टन, खूप खूप स्वागत आहे. साई स्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन, आपलंही खूप खूप स्वागत आहे. कॉईनची दोन्ही कॅप्टनना माहिती आहे, तरी पण देणं फार गरजेचं आहे. कारण एक जी बाजू आहे ती म्हणजे विलासपोर्ट राहणार स्पर्धा जी आहे, विलास मोती चषक आणि विलासपोर्ट राहणार म्हटलं की लगेचच समोर नाव येणार आहे, ते म्हणजे सन्माननीय प्रताप शेठ पाटील. त्याचे सर्वे सर्व आहेत. आणि दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे स्वागत कन्स्ट्रक्शन, याचे सुद्धा प्रोप्रायटर सन्माननीय प्रताप शेठ पाटील आहेत. दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? साई स्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन, त्यांचं म्हणणं आहे विलासपोर्ट राहणार. आणि टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. संजयजी माळी, मारुतीजी पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की
पहिला मेगा इव्हेंट म्हणता येईल भिवंडीमध्ये. कसं वाटलं आयोजन? आयोजन खरंच खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथं चान्स दिलं त्याबद्दल आम्ही आभार मानतो. 4 ओव्हरची मॅच आहे, समोरचा संघ सुद्धा तगडा संघ आहे, पण मनोधैर्य तुमचं वाढलेलं असणार यापूर्वी मॅच जिंकल्यामुळे. काय निर्णय काय असणार आहे? प्रथम आम्ही बॉलिंग करू. विशेष या पाठीमागे उद्देश काय आहे? गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे उद्देश काय आहे? रानोली संघ जेवढ्या रन मारतील तेवढ्या आम्ही चेस करू म्हणून. कॉन्फिडन्स लुकिंग पूर्ण संघ आहे की कोणाची उणीव भासणार आहे? संघात 2 प्लेयर नाही आहेत तरी पण आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. प्रमोद, कसं वाटलं आयोजन? कारण पहिला मेगा इव्हेंट म्हणता येईल भिवंडी तालुक्यात. 3 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. इमर्जिंग क्रिकेट पाहतोय, न्यू 40च्या माध्यमातून स्पर्धामध्ये 40+ची स्पर्धा आणि रेग्युलर ग्रामीण क्रिकेट पाहतोय. कसं वाटलं आयोजन? अतिशय चांगलं आयोजन आहे इथं आणि सर्व फॉर्मॅट सगळ्या प्रकारचे फॉर्मॅट आहे सर्वांना खेळायला मिळाले इथं. आणि सीझनची पहिली टुर्नामेंट एवढी मोठी झाली म्हणजे खेळायला इथं खूप आनंद होतो. दुसरा महत्त्वाचा असा प्रश्न आहे की तुम्ही जर नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, एक मोठी धावसंख्या तुम्ही उभी केली तर समोरच्या संघाला पराभूत करू शकता, वर्चस्व प्रस्थापित तुम्ही करू शकता. काय माइंडसेट केलं असेल? किती धावांपर्यंत साधारण तुम्ही गेल्यानंतर कदाचित समोरच्या संघावर दडपण येईल? एक 45-50 धावा झाले तर एक चांगला स्कोर, फायटिंग स्कोर होणार. आज JRE रांजोली संघ पूर्णपणे आहे की कोणाची उणीव बसेल? कारण खारबाव संघ त्यांनी सांगितलेलं आहे की 2 प्लेयर आमचे नाही आहेत. आहेत, पूर्ण पोर आहेत आमचे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे JRE रांजोली विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. साई स्पोर्ट खारबाव संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकली आणि निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि JRE रांजोली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया आपण लगेच कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्हीही दिग्गज समालोचक, सदाबहार कॉमेंटेटर, 3-in-1 कॉमेंटेटर अजय घरत, त्याचबरोबर युवा आणि एक प्रतिभावान कॉमेंटेटर समीर ठाकरे. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. आपण जी स्पर्धा पाहताय स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार आयोजित स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024चा महाअंतिम सोहळा आज तुम्हाला बघायला मिळतोय. आणि हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, कोण ह्या स्पर्धेचा चॅम्पियन ठरणार आहे, विजेता ठरणार आहे, आजच्या रात्रीमध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. अजय घरत सर, मागील 2 रात्रींमध्ये तुम्ही ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकत आलात, एक सदाबहार कॉमेंटेटर 3-in-1 पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचंही करूया आपण वेलकम. टार्गेट या ठिकाणी 76-76चं पार करावं लागेल. ऐरोली कोलीवाडा नवी मुंबईहून हा संघ येथे दाखल झाला. काय सांगाल अजय घरत सर कामतघरच्या मोतीच्या फलंदाजीबद्दल? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे आणि गवळी सर. सर्वांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार. जबरदस्त इनिंग्स खेळलेली आहे महेंद्र उर्फ मोतीने. तशीच बॅटिंग करावी लागेल. अभिला देखील पहिला बॉल थोडा कमजोर होता, मात्र टायमिंग चुकले, परंतु गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी सर्कलमधून फिल्डरने पाठलाग केला चेंडूचा आणि चेंडू अडवला. पहिल्या बॉलवर येत आहेत 2 धावा. अभि जोशी इनफॉर्म बॅटर आहे. परवा आपण बघितलं होतं अगदी पहाटेच्या सुमारास सामना सुरू होता. 50चं टार्गेट होतं 4 ओव्हर्समध्ये ऐरोली कोळीवाडा टीमच्या समोर आणि अभिनं पहिल्याच ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला. ती धावसंख्या चेज केली होती, परंतु ते सातत्य आता ह्या सामन्यामध्ये टिकवणं गरजेचं असेल. तो फॉर्म ह्या मॅचमध्ये त्याला दाखवावा लागेल. पहिल्याच बॉलवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल सुंदर फटका इनसाइड आउट. हा बॉल निश्चित रूपाने निघून जाईल. सीमारेषा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला ठोकलाय अभि जोशीनं चौकार. काय फटका होता. थँक्यू डीजे. इनसाइड आउट विथ द स्विंग. ज्या दिशेने अजय सर आपण पाहतो अँगल आहे रितेशचा, त्याच दिशेने एक्झिक्युशन पाहायला मिळालं बॅटरचं. आणि सर आपण स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार पाहतोय आगाज या ठिकाणी केलेल्या पॉवर प्लेला अभि जोशीनं. चांगला बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. पूर्ण लांबीचा बॉल टाकला या वेळेला. थोडी उंच बॅकलिफ्ट घेऊन तयार होता फलंदाज मोठ्या फटक्यासाठी, परंतु ऑलमोस्ट स्वतःला यॉर्क करून घेतलं. चांगलं कमबॅक करत असताना रितेश धुमाळ.
रितेशला देखील चांगला सूर गवसला. मागच्या काही मॅचेसचा आपण विचार केला तर महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे वेग आता चांगला आलेला आहे. कटरच्या सोबतीने वेगाचा वापर तो करताना दिसलाय. वॉट अ शॉट. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. सुपर फिल्डिंग, सुपर एफर्ट आणि फक्त एक धाव फलंदाज अभि पूर्ण करतोय. गुड रनिंग. आत्मविश्वास वाढवणारा फटका जरूर होता समीर, परंतु गॅपमध्ये खेळणं गरजेचं होतं. एकच षटक आहे पॉवर प्लेचं. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर तैनात आहेत आणि त्याच्यापैकीच एकाला शोधून काढलं. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 7. टार्गेट आहे 76 धावांचं ऐरोली कोळीवाडा संघाच्या समोर. स्क्वेअर बॉल. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू. वाईटचा इशारा करतायत पंच. टार्गेट प्रचंड मोठं आहे. एवढी मोठी धावसंख्या सहजासहजी चेस होत नसते, परंतु धावा चेस होतच नाहीत असं देखील नाही. ह्या स्पर्धेमध्ये 60+ धावसंख्या बऱ्याचदा चेस होताना आपण पाहिले. 70+ झालेली नाहीये, पण ती क्षमता जरूर आहे. मनोज चव्हाण देखील एक चांगला फलंदाज आहे जो सध्या स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लाईन, परंतु गती कमी होती. हॅमर्ड करायचा होता हा बॉल. ऑफ साईड लाईन फील्डच्या वरून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय मनोज चव्हाण आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. 76 धावा खरं तर मानसिकता खच्चीकरण करण्यासाठी मी म्हणेल या पुरेशा आहेत. ऐरोली कोळीवाडा संघाच्या फलंदाजाची सायकोलॉजिकली प्रेशराईज होतो बॅटर ज्या वेळेला एवढं मोठं आव्हान त्यांच्या समोर उभं राहतं, परंतु ती पेलण्याची क्षमता त्यांना ठेवावी लागेल. इथे चांगला बॉल होता, थोडासा खाली राहणार. आपण अजय सर या वेळेला मैदानाच्या चौफेर फेरफटका मारत असताना चर्चा तीच करत होतो की फार एंडकडनं गोलंदाजी होत आहे आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आणि त्या एंडनं गोलंदाजांना थोडासा बेनिफिट मिळालाय. आणि हा चेंडू काय सांगाल ज्या पद्धतीने थोडा खाली राहिला? हेच चरित्र राहिलं या खेळपट्टीचं. त्या एंडनेच जास्ती गोलंदाजी झालेली देखील आहे आणि आपण बघतोय की डबल पेस देखील आहे आणि डबल बाउन्स देखील आहे. विशेषतः अंडर फ्लडलाइट्स डबल पेस जास्त खेळपट्टी खेळलेली आहे, परंतु तरी देखील ओव्हरऑल आपण स्पर्धेचा विचार केला तर फलंदाजाच्या प्रेमात पडलेलीच खेळपट्टी म्हणता येईल. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या बिनबाद 10. 19ची सरासरी गाठायची होती. भरपूर मागे पडलाय पहिल्या षटकानंतर ऐरोली कोळीवाडा संघ आणि आता फार मोठी गरुड झेपच घ्यावी लागेल फलंदाजांना सामना जिंकण्याकरिता, कारण 3 ओव्हर्समध्ये तब्बल 66 धावा बनवायच्या आहेत. डेफिनेटली प्रत्येक ओव्हर मागे 22 षटकारांचा पाऊस ज्या पद्धतीने मोती या बॅटरने पाडला जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी, त्याच पद्धतीने एका खेळाडूला आता इथून डाव साकारावा लागेल. खरं तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीला नसतो नाबूद करण्याचा प्रयत्न मोतीने केला. ज्या पद्धतीने त्यानं षटकार खेचले, ही इनिंग्स येणारच होती मोतीच्या माध्यमातून असं वाटत होतं, कारण ह्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये देखील त्याला चांगला स्टार्ट मिळाला होता. चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत होते, फक्त मोठी इनिंग्स आली नव्हती. आज ती मोठी इनिंग्स देखील मोतीच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अवघ्या 15 बॉल्समध्ये नाबाद 53 धावांची अप्रतिम इनिंग साकारली मोतीनं. नवीन षटकाला सुरुवात करतोय मोहिल म्हात्रे. राईट आर्म मीडियम पेसर. ड्राइव्ह केलाय, बॉल हवेत आहे. पॉइंटचा फिल्डर बॉल खाली. ओहो, सोपा झेल ते बनवतोय असं वाटत होतं. थोडा अवघडच होता, पण अखेर झेल धरतीला दान. ना मागे धावत असताना कठीण असतं अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं. जजमेंट मोस्ट ऑफ करणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि तिथे चांगला प्रयत्न होता पॉइंटच्या फिल्डरचा. युवा खेळाडू आहे, बरेचसे यंगस्टर क्रिकेटर आपण बघितलं अजय सर की आता अमोल संघातून बाहेर आहे, राकेश संघामध्ये खेळत नाहीये. युवा खेळाडूंना, नवोदित खेळाडूंना कुठेतरी प्रेरणा आता मिळाली आहे त्यांच्याकडनं आणि चांगली कामगिरी होते. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, परंतु आतली कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू येथे समाप्त होतोय. चौकार षटकारांची आता भाषा बोलावीच लागणार आहे फलंदाजांना. प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजी खूप चांगली राहिली आतापर्यंत. पहिलं षटक रितेशनं हाताळलं आणि मोहिलनं देखील आपल्या षटकाची चांगली सुरुवात केली आहे. एकंदरीत काय तर फलंदाजाने जो मोमेंटम दिला तो आता इथून मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट करायचा नाहीये. यावेळेला स्क्वेअर मारा. मोहिल म्हात्रे गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 12 आणखी 64 धावांची आवश्यकता आहे. 76 धावांचा डोंगर सर करायचा आहे ऐरोली कोळीवाडा टीमला सेमीफायनलची फेरी गाठण्यासाठी. क्वार्टर फायनलची ही लढत आपल्या समोर रंगते. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये आज अगदी दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. आदरणीय प्रताप पाटील साहेबांचा वाढदिवस आणि प्रभारी सरपंचपदी देखील निवड झालेली आहे राहणाल ग्रामपंचायतीच्या. इथे आपण पाहिलं थोडंसं फंबल क्षेत्र रक्षकाकडनं आणि आपण पाहतोय सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये गोल्डन ज्युबली इयर 50 वर्ष या ठिकाणी आपण पाहतोय आता पूर्ण झालेले आहेत. आणि आजवर प्रताप पाटील साहेबांनी आयुष्यामध्ये जे काही कमावलं
ते आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. समाजकार्य असेल, विकास कामे असतील, शैक्षणिक क्रीडा क्षेत्राप्रती प्रताप पाटलांचं प्रेम असेल. अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व आहे. यावेळेला ऑन द राईज लॉफ्टेड फटका, बॉटमहँडचा वापर चांगला केलाय परंतु गॅप मिळत नाहीये. वाईडिश लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येथे घेण्याची संधी उपलब्ध होते. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये, फक्त धावफलक हलता राहील. सामना जिंकायचा असेल तर चेंडूची चामडी लोळवावी लागेल, त्याखेरीज आता पर्याय नाहीये कोळीवाडा टीमकडे. नो ऑप्शन, पर्यायच नाहीये. चौकार षटकारच तुम्हाला खेचावे लागतील. मोहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हो, एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळाला. बॅटची एज देखील घेतली आहे. कीपर चुकी करणार नाहीये. मोती फलंदाज होते बाद. आणखी एक धक्का ऐरोली संघाला. चांगला बॉल होता, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि त्यामुळेच बॅटची कड लागली आहे. सोपा झेल यष्टिरक्षक मोतीच्या माध्यमातून. अनुभवाचा खजिना आहे खऱ्या अर्थानं मोती. गेली कित्येक वर्ष आपण बघतोय मोतीला खेळताना आणि काय इनिंग्स त्याने खेळलेली आहे या महत्त्वाच्या मॅचमध्ये. चांगला सामना त्याच्यासाठी, चांगला झेल देखील स्वीकारलाय. मनोज चव्हाण बाद झालाय. 2च धावा त्याने बनवल्या. तब्बल 5 चेंडूंचा सामना केला. आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ साकारता आला नाही मनोज चव्हाणला. नवीन फलंदाज अनिकेत. फार वर्षांपासून खरं तर मोती क्रिकेट खेळत आला आणि अनेक वर्षांचा अनुभव त्यांना आज शेअर केला मैदानामध्ये. प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या सोबत फुल टॉस बॉल जस्ट पीक ऑफ लेंथ. जबरदस्त चेंडूला पीक केला आणि फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पहिला तडाखा षटकार. षटकातील शेवटचा बॉल होता. कमजोर बॉल पडला. फुल टॉस डाव्या एसटीच्या रोखानं आणि फक्त फ्लिक करत असताना अचूक टायमिंगच्या जोरावर षटकार येथे प्राप्त केलाय फलंदाज अनिकेतनं. स्वतःचा अकाउंट त्यांनी ओपन केलंय षटकाराच्या मदतीनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळते 1/20. 76 धावांचं टार्गेट आहे. आणखी 56 बनवायचे आहेत. फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28ची सरासरी गाठायची आहे. फारच कठीण, अशक्य तर म्हणता येणार नाहीये परंतु फार अवघड असं समीकरण आहे, खडतर समीकरण आहे ऐरोली कोळीवाडा टीम समोर. याचं कारण फलंदाजांनी केलेली ती कमाल. 12 चेंडू आणि इथून 56 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत फुल टॉस बॉल होता. फक्त पीक केलं चेंडूला आणि सरळ फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. बरेचसे बदल आपण कामतगर संघामध्ये पाहतोय, मात्र खेळामध्ये तो बदल पाहायला मिळाला नाही. मात्र एक मात्र मोती आपण मागील मला वाटतं 15 ते 20 वर्ष अजय सर की तेव्हापासून तो क्रिकेट खेळत आला. हो, आणि फक्त ग्रामीण क्रिकेटच नाही तर भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील मोतीचा फार मोठा दबदबा राहिलेला आहे. एक इम्पॅक्ट त्याने स्वतःचा टाकलेला आहे खेळावर. रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी म्हणून त्याची ख्याती आहे. शैली अगदी रिकी पॉन्टिंग सारखीच पाहायला मिळते जेव्हा तो स्क्वेअर कट लगावतो किंवा पुल शॉट खेळतो. हुबेहूब आपल्याला असं वाटतं की रिकी पॉन्टिंग मैदानात आहे की काय. या ठिकाणी नवीन षटकाला सुरुवात करतोय धनराज. लॉफ्टेड फटका, स्ट्रेट बॅटचा प्रहार, जबरदस्त स्ट्रोक. बॉल चाललाय स्ट्रेटिश लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. अभिच्या बॅटमधून हा चौकार आला. अभि जोशी, व्हॉट अ शॉट इट वॉज. सुपर टायमिंग आणि सर ज्यांच्या सन्मानार्थी स्पर्धा आहे स्वर्गीय विलास पाटील यांच्या फ्लेक्सला धडकणारा तो चौकार होता. अभी नाही तो कभी नाही. पहिला बॉल पासून आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं ड्रॅग पाहायला मिळाला. जमिनी साह्याने खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मिळेल. थोडंसं हलगर्जीपणा दिसतोय फिल्डिंग मध्ये, कारण आता कामतगर संघाच्या क्षेत्ररक्षकांना वाटलं असावं की मॅच आपण जिंकण्याकडे सहजगत्या वाटचाल करतोय. मात्र क्रिकेटमध्ये मी म्हणेल कधीच हलगर्जीपणा हा करायचा नसतो. समीकरण 10 चेंडू आणि 50 धावा. अगदी योग्य उल्लेख केलात आपण. हलक्यात तुम्ही घेऊ शकत नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. आणि पलटवार तर सुरू केलाय फलंदाजांनी. मागच्या 3 बॉल्समध्ये 12 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्पा. जेव्हा जेव्हा धनराज गुल्लापेल्लीने खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली आहे त्याच्या विरोधात मोठे फटके आलेले नाहीत. पहिल्या फेरीतील सामना मला आठवतो
6 बॉल्समध्ये 14 डिफेंड करायच्या होत्या. धनराजच्याच हातात बॉल होता. पहिला बॉल शॉट टाकला, षटकार आला. तदनंतर त्याने सर्व बॉल खोलवर टप्प्याचे टाकले. एस्टनच्या रोखानं ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन घेतलं होतं आणि फलंदाज देखील ऑन साईडलाच खेळत होते. अखेर त्या धावा डिफेंड केल्या कामतगर संघानं. म्हणजे काय तर प्लॅनिंग करणं आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं मैदानामध्ये ते फार गरजेचं असतं. ज्या पद्धतीने फील्ड सेटअप होते त्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी, तोच विचार गोलंदाज नेहमी धनराजचा पाहायला मिळाला. यावेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. आता इथून जमिनी मार्गाने तुम्ही हे अंतर कापाल असं वाटत नाही. धावसंख्या धावफलकावरती 28 आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास सर्व षटकार. सामना भरपूर दूर चाललेला आहे ऐरोली कोळीवाडा टीम पासून. चमत्कारिक फलंदाजी आता करावी लागणार आहे, तेव्हाच हा सामना त्यांना जिंकता येऊ शकतो. सर्वच्या सर्व षटकार खेळावे लागतील. यॉर्करचा प्रयत्न होता, वेग चांगला, परंतु दिशा भरकटली गेली. वाईटचा इशारा करतायत पंच परेश महाजन. मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या आपण त्यांना बघतोय आणि स्क्वेअर लेग पंचांची भूमिका पार पाडतायत शकील कोट्टी. एक्स्ट्रा ऑर्डिनरी अंपायरिंग झाली आहे ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये. 3 फॉर्मॅट, सिटी इमर्जिंग, 40+ आणि ग्रामीण रेग्युलर, रुरलच्या या मॅचेस, आणि अशामध्ये अंपायरिंग करणं भरपूर सारं डिफिकल्ट असतं. धावसंख्या 29, लाजवाब कामगिरी केली ऑल टीमनं. धनराज ओव्हर द विकेट नाव. यावेळेला समोर लॉफ्ट केलाय, वॉट शॉट व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑनच्या बाहेर येतोय. खणखणीत षटकार. ह्या डावातील हा दुसरा षटकार आणि अभि जोशीच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. थोडा स्लोवर बॉल होता, लेंथ बॉल, लवकर पिक केला आणि समोरच्या बाजूने लॉंग ऑनला क्लिअर करत असताना प्रचंड ताकद होती फटक्यामध्ये. अचूक टायमिंग देखील साधलं गेलंय. 22 धावांवर खेळतोय अभि. धावसंख्या 35, आणखी 41 बनवायचे आहेत. चांगला बॉल वाईट यॉर्कर. यावेळेला चॉप करत असताना ढकललाय बॉल फक्त कव्हर पॉइंटला. सिंगल येथे मिळते आणि याचबरोबर धनराज कोल्हापिल्लीचं हे षटक थोडं खर्चिक षटक राहिलं, समाप्त होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस ऐरोली कोळीवाडा संघाची धावसंख्या 1/36. सामना त्यांच्या आवाक्या बाहेर दिसतोय. 6 बॉल्समध्ये तब्बल 40 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल आता आपण इथून म्हणू शकतो. 6 बॉलमध्ये 40, प्रत्येकी बॉलवर षटकार आला तरीही इथून सामना जिंकू शकणार नाहीयेत. म्हणजेच काय तर 6 लिगल चेंडूंची आवश्यकता जॉली स्पोर्ट कामतघरला विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी असेल. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी युवा गोलंदाज ओम पाटीलचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. अमोल पाटील यांचे सुपुत्र, सन ऑफ अमोल पाटील. ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी आपण कित्येक वर्षांपासून जॉली स्पोर्ट कामतघर संघासाठी बघत आलो, त्याच पद्धतीने ओमची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी मागच्या 17 पर्यंत अमोल पाटील रेग्युलर क्रिकेट खेळत होते. आता 40+ क्रिकेट ते खेळतायत जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाकडून. जॉली स्पोर्ट्सचा आपण ब्रँड देखील बघतोय. V8 निहार मात्रे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून V8 बँडच्या ज्या जबरदस्त बॅट आहेत, हिटमॅन एडिशन, 3 बॅट आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी, बेस्ट बॅटरसाठी, तिन्ही फॉर्मॅटसाठी. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. हळूहळू आता यंग क्रिकेटर व्यवसायाकडे वळत आहेत. क्रिकेटच्या सोबतीला व्यवसाय करणं किती महत्त्वाचं झालंय, तोही एक चांगला संदेश निहार मात्रे यांच्याकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. गुड फिल्डिंग. मोहिल त्या ठिकाणी सज्ज होता. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 37. म्हणजे आता जय आणि पराजयातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न अजय सर या ठिकाणी केला जाईल. कारण जिंकण्याचा आता मी म्हणेल इंटेन्शन नसेल फलंदाजांचं. निराश केलं या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं. विशेषतः गोलंदाजीमध्ये संदेश गुप्ता आणि मनोज चव्हाण फार महागडे राहिले. दोघांनी 49 धावा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये खर्च केल्या आणि मला वाटतंय की अर्ध्यापेक्षा जास्त सामना तेथेच त्यांच्या हातातून निघून गेला होता. फलंदाज प्रयत्न तर करतायत. अभिनं बॅटिंग देखील चांगली केली आहे, परंतु टार्गेट खूपच मोठं त्यांच्या समोर आहे. त्यामुळेच आता पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलेला आहे ऐरोली कोळीवाडा संघ. धावसंख्या 1/37. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. यानंतर जयहरी रांगनोली विरुद्ध साईश खारबाव. आणखी एक वॉर ऑफ टायटन्स. बिग मॅच. ओमचा पुढचा बॉल थोडासा स्लो होता, बोट फिरवली होती बॉलवरती आणि पडल्यानंतर थोडी मुवमेंट आहे का ॲक्शन रिप्लेमध्ये ते पाहायला मिळेल. हो, अगदी बाहेर वळून घेणारा बॉल होता. विकेट कीपर पर्यंतही कॅरी झाला नव्हता. म्हणजे बघा, कीपरलाही समजलं नव्हतं की ते स्लो येणार आहे. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर आहे 37. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतघर संघ या क्वार्टर फायनल मॅचमध्ये. आणि ही चांगली मॅच प्रॅक्टिस आहे मी असं म्हणेन गोलंदाज ओमसाठी.
कारण पुढच्या मॅचमध्ये देखील त्याला निश्चित रूपाने गोलंदाजी दिली जाईल. तो देखील एक तेवढाच महत्त्वाचा घटक आहे जेवढे इतर खेळाडू आहेत या संघाचे. सातत्यानं त्याला गोलंदाजी दिली जाते आणि अंडर प्रेशर बऱ्याचदा त्याने गोलंदाजी केली आहे. त्यामुळेच पुढच्या मॅचची तयारी त्याच्यासाठी असणार आहे. वरची कडा लागली आहे, बॉल चाललाय फाईन लेगला, फिल्डर नाहीये तिकडे, बॉल सीमा पार, येतोय चौकार. काही लकी रन्स या ठिकाणी आपण म्हणूया. बॅटची वरची कडा घेत असताना बॉल बिहाइंड विकेट ट्रॅव्हल झाला, 4 तिथे मिळाल्या. क्षेत्ररक्षक अगोदरच स्लीप झाला होता बॉल येण्या अगोदरच. आणि काही चेंडू, फक्त 2 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधील. ओम पाटील तयार. ओमचा यॉर्कर लेंथ होता, इथे फायदा उचलता आलेला नाहीये. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आहे. टेनिस बॉल मध्ये मुवमेंट मिळवणं हे फार कठीण असतं एखाद्या गोलंदाजासाठी, मात्र ओम ते काम करतोय सध्या तरी. फार कठीण असतं बॉलला स्विंग करणं. विशेषतः जास्तीत जास्त गोलंदाज बोटांचा वापर करतात, चेंडू कट करतात, ऑफ द सरफेस विशेषतः कटरचा वापर जास्त केला जातो. परंतु हवेत बॉल स्विंग करणं ही एक वेगळीच कला आहे आणि ओम मध्ये ती क्षमता जरूर आहे. दरम्यान राहुल माळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शेवटचा बॉल या वेळेला उडवला. व्हॉट अ शॉट. बॉस तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतच्या बॅटमधून षटकार, परंतु हा षटकार पुरेसा नव्हता. सामना इथे जिंकलेला आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघानं. अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतगर अँड हार्ड लक ऐरोली कोलीवाडा. प्रयत्न चांगला होता फलंदाजांचा, परंतु जसा आपण अगोदरच उल्लेख केला की 70+ धावसंख्या चेस करणं नेहमीच कठीण असतं. कितीही चांगली फलंदाजी तुमच्याकडे असली तरी देखील 75 बनवल्या होत्या महेंद्र उर्फ मोतीच्या 53 धावांच्या जोरावर. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली होती आणि योग्यच निर्णय. मॅच अखेर जिंकलेली आहे. 76 धावांचा पाठलाग करत असताना 47 पर्यंतच मजल मारता आलेली आहे ऐरोली कोळीवाडा टीमला एका गड्याच्या मोबदल्यात. आणि 28 धावा राखून हा विजय इथे मिळवलाय. या क्वार्टर फायनल मॅच मध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन जॉली स्पोर्ट्स कामतगर अँड हार्ड लक ऐरोली कोळीवाडा. उपांत्य फेरीची फेरी गाठलेली आहे. सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये संघ जॉली स्पोर्ट्स कामतगर.